शपथ मित्र जाम डेंजर जाम डेंजर जाम डेंजर मित्रांनो आपला काल भैरव मंदिरला गाणी मारून झालेले आहेत आणि आता आपण दुसऱ्या बेदला चाललेलो आहेत. म्हणजे दुसऱ्या बेदला म्हणजे खेडू आपला रोडपालीला तिथं 2 लग्न आहेत. तर आपल्या समोर बँड आहे खारघरचा. तर पण चालू डायरेक्ट बैठक मारायला जाऊ. बँड बैठकीसाठी बसले आहेत आपले. आपला बँड बसलेला आहे समोर इथे बसतोय जय हनुमान कला सर्कल खारघर. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आहे 15 मे आणि आज पण आपल्या 2 लग्नावरती आपले दोन्ही बॅचला 2 कॉल आहेत. दोन्ही लग्नावरती आहेत. एक आपली छोटी बॅच जी आहे जे आपण तिथे चाललो ते चिखल्यावरून आपल्याला जायचं आहे काल भैरव मंदिर चिंचपाडा आणि दुसरा कॉल आहे ते खिडकीपाड्यावरून रोडपल्लीला जायचं आहे. तर डायरेक्ट आपण जाऊ ऑफिसला. सगळी पोरं आपली जमलेली आहेत. ते चोकोचं फाउंडर आलेलं इथं. फुल गँग जमलेली आपली इथं. तर डायरेक्ट जाऊ पण. हे का आला कुठली दोस्त कुठं पाहिजे कुठं आम्हाला पोरगी बसन आहे. बसलोय पण गाणी वाजवायला. फुल बॅच बसली आपली. चांगले बोले. चला भैरूजी महाराज की जय हो. जय पंका बिडिंग. कुलिंग.
आणि कलर कशी करते कलर ए सांग ना कलर कशी करते कलर 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 तर मित्रांनो वर्कआउट झाला आपल्या अजून आणि आता क्लायमेट पण पावसासारखं झालं आहे समजत ना मला दुष्काळात 13 महिना चालू आहे कारण की रोज पावसाचा मोसम होतो पाऊस पडतो पण आता तर मला असं वाटत नाही पडेल म्हणून तर डायरेक्ट जाव पण काल भैरव मंदिरात तिकडे जाऊन भेटतो शपथ मित्र जाम डेंजर जाम डेंजर जाम डेंजर शपथ ती गाडी ठोकली ना गाडी आत्ता तीच गाडी ठोकली ना ती आम्ही त्या गाडीच्या मागं होतो डंपरच्या मागं होतो आम्ही ती डंपर डायरेक्ट मागं होती त्याने बरोबर आमच्या पण लागली असतं ती जाम बेकार सीन बाई आता चालू डायरेक्ट आपण कोली कोपरला काल भैरव मंदिरला मित्रांनो आपण पोहोचलोय आता काल भैरव मंदिरला नवरदेव पण आलेला आहे इथं समोर दिसतोय तुम्हाला गँग पण आले तर डायरेक्ट आता चालू करू वाजवायला पण मित्रांनो आपला काल भैरव मंदिरला गाणी मारून झालेले आहेत आणि आता आपण दुसऱ्या बेदला चाललेलो आहेत म्हणजे दुसऱ्या बेदला म्हणजे खेडू आपला रोडपालीला तिथं 2 लग्न आहेत तर आपल्या समोर बँड आहे खारघरचा तर पण चालू डायरेक्ट बैठक मारायला जाऊ तर रिक्षामध्ये बसून कारण क्लायमेट बघा क्लायमेट एकदम लाल भडक झालं एकदम कडक झालं एकदम डायरेक्ट जाऊ त्या रोडपालीला जाऊन भेटू त्याला रोडपालीला पोहोचलो आपण आणि पोर आपली बसली वडापाव खायला सगळे आता एक नवरा सोडला आपला नवरा गेला पण आपलं लग्न पण लागलं आता खारघरचं बँड वाजता मला आवाज येत असेल तर पण नाश्ता करून जाडे की सामान लावू वाजू गाणी तर पोचलं पण लोकेशनला आता जाऊ डायरेक्ट आता गाणी वरती लगीन लागतंय दुसरा मुलगा बारीक करू बँड आपल्या गाणं बैठकीसाठी बसले आहेत आपलं गाणं बसलेलं आणि समोर इथे बसतोय जय हनुमान कला सर्कल खारघर
दुसरा गाणं चालू आहे सुवर्ण सुंदरी. बस तिसरा गाणं चालू तिसरा गाणं एक परगुला. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे. आपण चाललो आता त्या कॉलला आपल्या डायरेक्ट जाव पण काल मंदिरात जाऊन भेटू त्याला हा कसा थांबले पुढं. तर जेवण बिवून झाला चाललो पण डायरेक्ट त्या मांडवर. मित्रांनो आपण 11:30 वाजता पोहोचलो होतो आपण चिखला गावामध्ये. आणि आपल्याला तर वारात वाजवायचे तर 1 वाजेपर्यंत वाजवायचे आपल्याला. एकचा टायमिंग आहे आपला ते 1 वाजेपर्यंत वाजवायला लागेल. आणि डिस्टन्स बहुतेक मला वाटते की अर्धा किलोमीटरचा डिस्टन्स असेल असं वाटतं मला. कारण की पूर्ण त्या डोंगरावरती पुढं जायचं आपल्याला. आणि पण त्यांच्या गावाच्या इशीवरती आलो. अजून कोण आलं नाही, आपणच पुढे आलो. त्या सगळी पोरं येतच आलो आपण. तू माझ्याच जोडीचा माणूस आहे.
मित्रांनो आपला वाजून झाला आताच. आपण काहीतरी बँड बंद केला, 1:25ला बँड बंद केला. तर वाजले 1:30. तर चाललोय आपण घरी. काय तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये पब्लिक भरपूर नाचत होते. तर चाललोय घरी. बघत त्यांच्या अंगावर आपल्याला जायचं आहे का नाही जायचं खिडीपाडाला. तर डायरेक्ट पहिले जाऊ गावामध्ये जाऊन भेटू त्याला. सगळ्या गाड्या चालल्या आपल्या पुढं. मागं एक गाडी आहे कारण की थोडं आउट साईड रोड आहे. तर आम्ही सर्व एकत्र झालो. तर मित्रांनो मग गावामध्ये आलेलोच मागाशीच. तर आमचं डिसाईड चाललं आहे तिकडे जायचं आहे की नाही जायचं. कारण की वरात ते आत्ता निघाले. तर वरातीला पोचायला बहुतेक मला वाटते 4-5 वाजतीलच. सगळे ऑफिसमध्ये आपले वेट करतात बरं. आणि जायचं का नाही हे मल्या आणि बोलले तुला यायचं का नाही. बोलले रेडी यायला. तर डायरेक्ट जाऊ पण खिडीपाडाला नाही रोडपालीला. अजून रोडपालीवरून वरात नाही निघाले. डायरेक्ट खिडीपाडाला जाऊ आपण डायरेक्ट. तर मित्रांनो पोचलो आम्ही आता खिडीपाडाला. आणि सगळी आपली गँग आहे इथे. दुसरी बॅच हे कर ॲक्सिंग कर ना. दम नाही होत तुझ्या. तू थांब बेस नाही दिलं सगळ्यांनी तोडपा.
तर मित्रांनो आपला जस्ट पॅक झालेला आहे. तर वाजलेले 4 वाजले, काहीच मिनिटं बाकी आहेत काहीतरी. पाणी आलं, पाणी आलं. उठा उठा. पण आलोय बाहेर आता, डायरेक्ट जाऊ घरी. शक्तीवर आले काका, डायरेक्ट कोमत गेले रिक्षामध्ये. तर मित्रांनो आपण आलोय घरी आणि आपला टेम्पो पण आलेला आहे समोर आणि सर्व बरोबर बसले ऑफिसला. सर्व बरोबर बसले आपल्या ऑफिसला. हॉटेलला कसं वाटलं आजचं कॉल? तर कसं कॉल वाटलं आता सांग. कसं वाटलं? तर मित्रांनो तुम्ही बघितलं असं सकाळपासून आपण 2 लग्नावरती होते, म्हणजे एक छोटी बॅच मोठी बॅच आपली 2 लग्नावरती होत्या. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असं आपलं सकाळपासून आपण 2 लग्नावरती होते, म्हणजे एक छोटी बॅच आणि मोठी बॅच दोन्ही आपल्याला कॉल होते, दोन्ही लग्नावरती होत्या. तर आपण आज होतो छोट्या बॅचला, आपण म्हणजे मोठ्याच बॅचला असतो आपण, पण आज आपण छोट्या बॅचला होतो. तर आपली वरात काहीतरी 1:30 वाजताच बंद झाली आणि आपण दुसऱ्या वरातीला गेलो खिडकीपाड्याला. ती आता वरात आता मी आलो घरी, 4 वाजलेले आहेत, 4:15 वाजलेले आहेत आता आणि आपले ब्लॉग एंड करायची वेळ लागली. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.